मानव समाचार, मानवता के हक में। पण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील काही समाजसेवक पंचायत समितीच्या दालनात ढोल बजाव आंदोलनासाठी आलेले आहेत। त्यांचं या मागचा हेतू काय, कोणत्या कारणाने ते ढोल बजाव आंदोलन करत आहे हे समक्ष तेथील त्या सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाऊ शिंदे यांच्याकडून आपण जाणून घेऊया। मी सामाजिक कार्यकर्ता आहे कारवाडी येथील। तर आंदोलनाचं असं आहे की आमच्या कारवाडी गावचे ग्रामसेवक भिशे भाऊसाहेब हे मुख्यालय न राहता यांनी खोटा ठराव दिला आणि खोटा ठराव देऊन यांनी शासनाचे दरमहा 5,000 रुपये भाडे काढून घेतले। ज्यावेळेस मी माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढली असता तर माझ्या लक्षात आलं का ग्रामसेवक हे कारवाडीत राहत नाही, परंतु यांनी खोटा ठराव दिला आहे आणि त्याचे पुरावे पण माझ्याकडे असल्यामुळे मी पंचायत समिती कोपरगाव गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली की तुम्ही याच्यावरती कारवाई करा। जर तुम्ही 31/5/2024 पर्यंत कारवाई नाही झाली तर आम्ही 31/5ला आम्ही आंदोलन करू। आणि त्याच्यामुळे त्यांनी कुठले कारवाई न केल्यामुळं आम्हाला नाईलाजाने 31/5/2024ला आंदोलन करण्याची वेळ आली, म्हणून आम्ही आंदोलन केलं। आणि आम्हाला आंदोलन करताना आम्हाला तिथं विस्तार अधिकारी वाघमोडे साहेब आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी गोडे साहेब यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की आम्ही 15 दिवसामध्ये प्रत्यक्ष गावात येऊन कारवडी गावामध्ये ग्रामसेवक भिशे हे कारवडी राहतात की नाही राहतात याची आम्ही माहिती घेऊ आणि जी माहिती येईल ती माहिती तुम्हाला पण देऊ आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाला सादर करू आणि तिथून पुढे ते दोषी आढळले तर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। पण मी त्यांना एकच सांगितलं आहे की तुम्ही साहेब जी कारवाई जे काय अहवाल द्याल तुम्ही आम्हाला सांगा की त्यांच्या विरोधामध्ये माझ्याकडे 100 पुरावे ते गावातच राहत नाही याची खात्री आणि असे पुरावे माझ्याकडं, त्याच्यामुळे जो काही तुम्हाला अहवाल द्यायचा तो व्यवस्थित द्यावा अशी मी शासनाला सुद्धा विनंती करतो का खोटा नाटा ठराव देऊ नये। कारण हा प्रश्न खूप गंभीर आहे, कारण शासनाची फसवणूक झाली आहे आणि ती जी फसवणूक झाल्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि त्यांनी आजपर्यंत ज्या दिवसापासून कारवडी ग्रामपंचायतीचा चार्ज स्वीकारला आहे त्या दिवसापासून तर आजपर्यंत त्यांनी जे घेतलेले घरभाडे ते व्याजासकट वसूल करण्यात यावे। आणि ग्रामसेवक कोणत्या वर्षी तुमच्या गावामध्ये आलेले? साधारणतः 2019 पासून ते कारवडी गावामध्ये आलेले, 19 ते 24 पर्यंत। तर तुम्ही जे कालचं आंदोलन केलं ते कशा स्वरूपाचं आंदोलन होतं? आमचं कालचं जे आंदोलन होतं ते ढोल बजाव आंदोलन होतं आणि कारवडीत ग्रामसेवकांनी खोटा ठराव दिला होता आम्हाला माहिती झाल्यामुळे आम्ही तक्रार केली पंचायत समितीकडे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता कालपर्यंत तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे प्रशासनाने तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही कारवाई करू आणि तुम्हाला प्रत देऊ। जर तसं काही घडलं नाही तर यापुढचा तुमचा काय उद्देश असेल? यापुढचं आमचं असं आहे त्यांनी आमच्याकडून 15 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे आणि 15 दिवसाच्या कालावधीत त्यांनी जर काही कारवाई नाही केली आणि खोटे नाटे पुरावे जर त्यांनी सादर केले, दाखवलं बा तो इथं राहतो पण आम्हाला पूर्ण माहिती तो इथं राहत नाही आणि त्याच्या विरोधात माझ्याकडे सगळे पुरावे, म्हणून पुढचं मी डायरेक्ट उपोषण जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा परिषद CO यांच्या दालनाच्या बाहेर करण्यात येईल एवढं मी त्यांना जाहीरपणे सांगतो। आणि त्याच्यावरती कारवाई होणं हे अनिवार्य आहे, कारण याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या लोकांना सुद्धा याचा परिणाम झाला पाहिजे। इथून पुढे खोटे नाटे ठराव देता कामा नये। आता हा जो प्रश्न आहे कारवडी ग्रामसेवकाचा मुख्यालय नाही राहतात, पण आता तुम्हाला सांगतो हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राचा आहे, पूर्ण तालुक्याचा आहे, पूर्ण जिल्ह्याचा आहे। का हे ग्रामसेवक कोणताही सरकारी कर्मचारी असेल, तलाठी असेल, शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, कुठलाही असेल, यांना 2016चा GR आहे का यांनी ज्या गावात नोकरी करतात त्याच गावात त्यांना राहणं बंधनकारक आहे। ते जर राहिले नाही तर त्यांच्यावर कारवाई होती, त्यांना भाडं भेटत नाही। परंतु हे लोक काय करतात की खोटा ठराव देतात, गावच्या काही लोकांना हाताची धरतात, सरपंचाला हाताची धरतात, या लोकांना हाताची धरलं, ठराविक लोक हाताची धरले का खोटे नाटे ठराव घ्यायचे आणि शासनापर्यंत माहिती देऊन टाकायची। शासनाचं याच्यामध्ये शासनापर्यंत कागदपत्र यांनी क्लिअर दिलेले, ठराव दिलेला आहे, ज्या घरात राहत त्याच्या घराचा उतार दिले, भाडे करार दिले, सगळं म्हणजे कागदपत्री त्यांनी सगळं क्लिअर दिलेलं आहे। पण शासनाला सुद्धा आम्ही विनंती करतो की शासनाने सुद्धा याची खातरजमा केली पाहिजे, लोक राहतात की नाही राहत हे सुद्धा चौकशी केली पाहिजे। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत।